भूत, प्रेत, आत्मा असं या जगात काहीही नसतं असं म्हणतात. अनेकदा वेगवेगळ्या रिसर्चमधून हे सिद्ध देखील झालं आहे. पण असं असलं तरी देखील अनेकांचा असा विश्वास आहे की भूत नावाची गोष्ट अस्तित्वात आहे. लोक त्यांनी अनुभवलेल्या किंवा ऐकलेल्या गोष्टींवरून या सगळ्यावर विश्वास ठेवतात. जर देव आहे तर भूत देखील आहे असं अनेकांचं म्हणणं आहे. या सगळ्यांवर लोक आपल्याला जे पटतं त्यावर विश्वास ठेवतात. सांगोवांगी पद्धतीने अनेक भूतांच्या कथा आपल्यापर्यंत येत असतात. प्रत्येक गावात भूतांच्या अनेक दंतकथा सांगितल्या जातात. काही ठिकाणी भूतांचा ठराविक कालावधी असतो, त्यामुळे त्या कालावधीत तेथील लोक जायलाही घाबरतात. त्याचप्रमाणे मुंबईत अशाच अनेक भयानक जागा आहेत ज्या आजही भूताने झपाटलेल्या आहेत असे म्हटले जाते, किंवा या जागेत आजही भूतांचा वावर असल्याचं अनेक जाणकार आणि तेथील स्थानिक सांगतात. आज आम्ही तुमच्यासमोर अशा काही जागांची नावं घेऊन आलो आहोत ज्या मुंबईतील सर्वात हॉन्टेड जागा असल्याचे मानले जाते. स्थानिक लोक या जागेंबद्दल अनेक कहाण्या सांगतात. पण व्हिडिओला सुरू करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन आणि थरारक कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. नंबर 1. मुंबई हायकोर्ट. ब्रिटिशांनी बांधलेल्या अनेक वास्तू मुंबई परिसरात आहेत. चर्चगेट आणि फोर्ट विभागात या इमारती पाहायला मिळतात. या इमारतींमध्ये आज अनेक कार्यालये आहेत जी संध्याकाळी 7 नंतर मोकळी होतात. त्यामुळे या परिसरात प्रचंड शुकशुकाट असतो. तसंच बॉम्बे हायकोर्टात एक द्विभाषिक भूताचा वावर असल्याचं म्हटलं जातं. तेथे रात्रीच्या वेळी टाईपरायटर वाजल्याचा आवाज येतो असंही सांगितलं जातं. नंबर 2. ताजमहल हॉटेल. मुंबईची शान असलेलं पंचतारांकित ताजमहल हॉटेलही भूताने झपाटलेलं आहे असं सांगितलं जातं. हे हॉटेल बांधून झाल्यावर त्या हॉटेलच्या वास्तुविशारदने आत्महत्या केली होती, कारण या हॉटेलचं प्रवेशद्वार चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलं होतं. त्यामुळे त्या वास्तुविशारदाचा आत्मा जुन्या ताजमहल हॉटेलमध्ये फिरताना पाहिल्याचा अनेकांचा दावा आहे. मात्र हे भूत कोणालाच त्रास देत नसल्याचंही सांगितलं जातं. नंबर 3. मुकेश मिल, कुलाबा. अनेक हिंदी हॉरर चित्रपटाचे चित्रीकरण या ठिकाणी झालं आहे, कारण या मिलला मुळातच एक भयानक रूप आहे. काही वर्षांपूर्वी या मिलला आग लागली होती. त्यामध्ये अनेकांचे जीव गेले होते. शिवाय खूप मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं होतं. तेव्हापासून ही मिल बंद आहे. पण येथे रात्रीच्या वेळी महिलांना भूत झपाटतं अशी आख्यायिकाही सांगितली जाते. नंबर 4. ग्रँड पॅरेडी टॉवर, मलबार हिल. मलबार हिलमधल्या केम्स कॉर्नरच्या ग्रँड पॅरेडी टॉवरच्या 8व्या मजल्यावरील वासुदेव आणि तारा दलाल या वृद्ध दाम्पत्याने मुलगा आणि सून यांच्या छळाला कंटाळून 8व्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केली होती. त्यानंतर 7 वर्षांनी त्याच खिडकीतून मुलगा बाळकृष्ण, त्याची पत्नी सोनल आणि त्यांची कॉलेजमध्ये जाणारी तरुण मुलगी पूजा यांनी उडी टाकून आत्महत्या केली होती. 1976 मध्ये ही इमारत बांधली गेली. तेव्हापासून कित्येक मुलं, नोकर यांनी आत्महत्या केली आहे. म्हणून या इमारतीत घर घ्यायला लोक घाबरतात. नंबर 5. डिसोजा चाळ, माहीम. माहीमच्या डिसोजा चाळीतही एका भूताचा वावर असल्याचं म्हटलं जातं. त्या ठिकाणी एक विहीर होती. एकदा एक महिला पाणी भरत असताना त्या विहिरीची भिंत कोसळली आणि ती महिला विहिरीत पडली.
तेव्हापासून ती महिला तेथे भूताच्या स्वरूपात वास्तव्यास असल्याचं काही जण सांगतात. नंबर 6, रामरक्षित इमारत माहीम. माहीमच्या रामरक्षित इमारतीतील एक विहीर बंद करून ठेवली आहे. 20 वर्षांपूर्वी त्या इमारतीत एका 50 वर्षीय महिलेने जीव दिला होता. तेव्हापासून दर अमावस्येला ती तिथे येते असं तिथले रहिवासी सांगतात. माहीम स्थानकाजवळची नासिरंदाजी वाडी ही देखील अशीच एक झपाटलेली जागा आहे. ही जागा नारसी नावाच्या पारशाची होती. त्याचा जाळून खून करण्यात आला. रात्रीच्या वेळी तिथे कोणी जात नाही, कारण काही लोकांच्या मते तो पारशी रात्रीच्या वेळी आपल्या जागेची पाहणी करायला येतो. आतापर्यंत तिथे 7 ते 8 लोक मरण पावले आहेत. नंबर 7, मार्वे मड आयलंड. मालाडच्या मार्वे मड आयलंडच्या रस्त्यावर एक नववधू फिरताना दिसते. या रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांना थांबवून मदत मागते आणि जो कोणी तिला मदत देईल त्या गाडीचा अपघात घडवते असं येथील स्थानिक लोक सांगतात. काही वर्षांपूर्वी या महिलेचा तिच्या लग्नाच्या दिवशीच खून झाला होता. त्यानंतर तिला तिथल्याच खारफुटीमध्ये टाकण्यात आलं होतं, म्हणून ती येथे वावरत असते असे तिथल्या लोकांचे म्हणणे आहे. नंबर 8, SNDT कॉलेज जुहू. जुहू येथील SNDT कॉलेजचे शिक्षक वसाहतीत एक शिक्षिका रात्री 2च्या सुमारास मोठमोठ्याने पाडे म्हणताना ऐकू येते. हा आवाज स्थानिक रहिवाशांनी ऐकला आहे. काही मुलांनी याचा छडा लावायचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांना तिथे काहीच सापडलं नाही आणि ते गेल्यावर पुन्हा आवाज सुरू झाला. नंबर 9, सांताक्रूज. सांताक्रूज पश्चिमेला एका इमारतीला एका महिलेनं पछाडलं आहे. या महिलेला सेकंड फ्लोअर की भाबी असंही म्हणतात. या इमारतीच्या 2ऱ्या मजल्यावर एका विवाहितेचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून एक कुत्रा दिवस रात्र त्या घराबाहेर बसलेला असतो. तो दिवसभर काहीच करत नाही, मात्र रात्री जोरजोरात रडत असतो किंवा एका बाईच्या रडण्याचा आवाज येतो. नंबर 10, IC कॉलनी बोरीवली. बोरीवलीच्या IC कॉलनीत प्लॉट नंबर 18 येथील बगीचा लहान मुलांसाठी फार प्राणघातक आहे. येथे खेळायला गेलेल्या मुलांना इजा होते असं सांगण्यात येतं. येथील जागा विकली गेली तेव्हा तिथल्या माळ्याची नोकरी गेली होती. त्यामुळे त्याने तेथेच आत्महत्या केली. त्यामुळे तेथे खेळायला येणाऱ्या लहान मुलांना हा माणूस त्रास देतो असं सांगण्यात येतं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही ठिकाणं आणि त्याबद्दलच्या कथा ऐकल्यात, त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? त्या ठिकाणांपैकी कुठल्या ठिकाणाला तुम्ही भेट दिलेली आहे का? आणि दिली असल्यास तुम्हाला तिथे काही विचित्र अनुभव आलेला आहे का? हे सर्व मला कमेंट करून नक्की कळवा. तसेच आपल्या चॅनलवर जे व्हिडिओज दाखवले जातात, जे अनुभव सांगितले जातात, त्यांच्या सत्यतेचा आम्ही कुठेही दावा करत नाहीत. लोकांकडून किंवा इतर माध्यमांमधून आमच्यापर्यंत पोहोचलेल्या कथा, अनुभव आम्ही केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने तुमच्यासोबत शेअर करत असतो. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवायचा किंवा नाही हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. बऱ्याचदा मला असे कमेंट्स येतात की व्हिडिओमध्ये जे काही ठिकाणं, जे काही अनुभव तुम्ही सांगितलेले आहेत, त्याचे काही तुमच्याकडे काही पुरावे आहेत का? आम्ही तर बऱ्याचदा त्या ठिकाणहून जाऊन आलेलो आहे, आम्हाला तसा कुठलाही अनुभव आलेला नाही आहे. तर मी इथे तुम्हाला सांगू इच्छिते की माझं स्वतःचं असं वैयक्तिक मत आहे की हे जे अनुभव असतात, हे काही अलौकिक अनुभव, हे सर्वांनाच येत नाहीत. शिवाय त्याचा एक ठराविक काळ किंवा वेळ असं म्हणता येईल, तेव्हाच ते अनुभव आपल्याला येऊ शकतात. आणि ज्या लोकांना असे अनुभव आलेले असतात
त्यातले काही आमच्यासोबत ते शेअर करतात आणि ते आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा एका थरारक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.